नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण लग्नपत्रिका कशी बनवायची हे बघणार आहोत सोप्या पद्धतीने कॅनवामध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे कॅनवा ॲप ओपन केलेला आहे। कस्टम साईजमध्ये विड्थ घेतलेला आहे 736 आणि हाईट घेतलेली आहे 758 आणि युनिट्स आहे पिक्स। तर अशा प्रकारे पेज ओपन केलेला आहे व्हाईट कलरचं आणि इथे आपल्याला छान अशी सुंदर अशी डिझाईन करायची आहे पत्रिकेची। तर बघा आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल इथे खाली तुम्हाला एलिमेंट्स वगैरे नाव दिलेले आहे। तर यामध्ये आपल्याला जायचं आहे, एलिमेंट्समध्ये जायचं आहे आणि इथे फोटोमध्ये यायचं आहे। फोटोमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे, ब्राऊन बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे आणि इथे भरपूर सारे असे ब्राऊन बॅकग्राऊंड येतात। तर इथे बघू शकता तुम्हाला इथे असं डार्कमध्ये दिसणार आहे, ब्लॅकमध्ये आणि ब्राऊनमध्ये। तर मी हा घेतलेला आहे आणि इथे याची जी साईज आहे ही अशी छोटी करायची आहे। तर इथे मला जो आहे तो ब्राऊन कलरच पाहिजे होता मधला, तर मी त्यासाठी साईडने असा कट करते आणि व्यवस्थित हा मोठा करून घेते, अशा प्रकारे लावून घेते। बघू शकता इथे। तर अशा प्रकारे हे लावायचं आहे आणि पुन्हा तिथेच बघा फोटोमध्ये एक त्याच्यावरतीच एक बाजूनी वरती आहे आणि बाजूनी पण आहे आणि खाली पण आहे, अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड आहे। तर हे घ्यायचं आहे आणि इथे लावायचं आहे आणि याची पोझिशन जी आहे बॅकवर्ड करायचं आहे। त्यावर टच केलं की पोझिशनचं ऑप्शन येतं। आता इथे पुन्हा ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे आपल्याला येलो बॅकग्राऊंड म्हणून किंवा येलो म्हणून पण सर्च करू शकतो। मी इथे फक्त येलो म्हणून सर्च केलं होतं, बघू शकता इथे। आणि मला जो येलो कलरचं जे पाहिजे होतं ते मी हे घेतलेलं होतं आणि याची जी साईज आहे ते छोटी केलेली होती अशा प्रकारे। तर इथे मी हे लावली आणि हे सरकत नव्हतं म्हणून मला पुन्हा ते अंडूच्या ऑप्शनने बाहेर घ्यावं लागलं आणि इथे लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी हे लावलेलं आहे आणि मला हे खूप थोडं छोटं पाहिजे होतं। तर अशा प्रकारे मी छोटं करून घेतलेलं आहे, बघू शकता मी इथे लावत आहे आणि हे छोटं केल्यानंतर मला ही जी साईज होती ती छान वाटत होती, छोटी मोठी केली आणि व्यवस्थित असं लावून घेतलं। खूप छान साईज होती आणि मला ही आवडली होती आणि वरची जी आहे मी ती डिलीट केली आणि ही पुन्हा डुप्लिकेट केली। तिथे बघा व्हाईट कलरची पट्टी येते त्यामधून आणि असं लावून घेतलेलं आहे मध्ये। तर अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे, बघू शकता इथे। पुन्हा आता इथे टेक्स्टमध्ये यायचं आहे आपल्याला आणि टेक्स्टमध्ये बघा इथे ॲडर हेडिंग घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे लिहायचं आहे आपल्याला श्री गणेशाय नमः। तर मी इथे छोट्या अक्षरात मला श्री गणेशाय नमः लिहून दाखवते आणि तुम्ही जे टेक्स्ट वगैरे आहे ते संपूर्ण टेक्स्ट लिहू शकता कॅनवामध्ये। तर मी इथे कॅनवामध्ये लिहिलेलं आहे पूर्ण आणि याला असं छोटं करते आणि इथे हे लावून घेते। तर मी हे शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं टेक्स्ट म्हणून। आता इथे मला सर्च करायचं होतं पुन्हा आणि कीपॅड जे आहे ते आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे आणि इथे सर्कल लिहायचं आहे। तर इथे भरपूर सारे सर्कल येतात, साधे पण सर्कल असतात एका कलरचे आणि शेडिंगचे पण सर्कल असतात। तर मला शेडिंगचा सर्कल पाहिजे होता। तर इथे बघू शकता मी इथे एक सर्कल घेते आणि त्यावर टच केला की पुन्हा त्यामध्ये एक मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन येतं, बघू शकता इथे खाली आलेलं आहे। सी ऑल केलं आणि इथे भरपूर सारे सर्कल येऊन जातात। तर यामधला जो येल्लो सर्कल आहे तो घेतला मी, येल्लो आणि रेड आणि ऑरेंज पण कलर आहे त्यामध्ये। तर मला हा जो येल्लो भाग होता तो वरती पाहिजे होता आणि हा ऑरेंजवाला हा खाली पाहिजे होता। अशा प्रकारे मी हा सर्कल फिरवला आणि इथे हा लावून घेतला आणि इथे मला एक हे पाहिजे होता गणपतीचा फोटो। तर मी पुन्हा एलिमेंट्समध्ये आले आणि इथे गणपती म्हणून सर्च केलं। आता गणपतीचे भरपूर सारे फोटो आहे, फोटोमधून पण घेऊ शकतो, ग्राफिक्समधून पण घेऊ शकतो। तर मी हा छोटा जो गणपतीचा फोटो होता तो खूप छान होता, तर मी हा घेतला आणि याला छोटं केलं, अशा प्रकारे मी लावून घेतलं आणि मी झूम करून दाखवते, पुन्हा मी छोटं केलं असं लावून घेतलं। आणि इथे जे आपल्या पत्रिकेवर लिहायचं टेक्स्ट आहे संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते मी अगोदरच लिहून ठेवलेलं आहे आणि मी इकडे बघू शकता मी इथे पेस्ट केलेला आहे तो फोटो स्नेहनिमंत्रणाचा अशा प्रकारे। आणि हा जो गणपती आहे थोडा सरकवायचा आहे आणि हे जे सर्व आहे मी ते सर्व टेक्स्ट जे आहे ते मी कॉपी करते आणि इकडल्या पेजवर घेते आणि कशा पद्धतीने आपण सर्च केलं, काय सर्च केलं हे मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर सांगते। व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून आपण हा व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल की दुसऱ्या पेजवरून आपण ज्या पेजवर डिझाईन करतो त्या पेजवर कॉपी कसं करायचं त्याबद्दल पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, बघून घ्या। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण जे टेक्स्ट आहे ते करून घेतलेलं आहे। तर आता इथे बघा एलिमेंट्समध्ये आले मी, इथे स्क्रोलर म्हणून सर्च करायचं आहे। जिथे मुलामुलींचा फोटो लावलेला आहे तिथे शुभविवाह लिहिलेला आहे, त्यासाठी आपल्याला स्क्रोलर म्हणून सर्च करायचं आहे। भरपूर सारे येऊन जातात इथे ग्राफिक्समध्ये किंवा तुम्ही इथे बॅनर म्हणून पण सर्च करू शकता, स्क्रोलर बॅनर म्हणून असं पण सर्च केलं की येऊन जातात। अजून एक दुसरं पण नाव आहे, त्याला काय सर्च करायचं हे बघूया।
इथे बघा चायनीज स्क्रोलर बॅनर म्हणून पण सर्च करू शकता. तर अशा प्रकारे इथे भरपूर सारे आहे आणि इथे बघा तुम्हाला इथे दिसेल मी कोणत्या प्रकारे घेतलेला आहे आणि कसा घेतलेला आहे. तर इथे बघा पुन्हा मी खाली येत आहे. तर अशा प्रकारे यायचं आणि इथे शोधायचं आहे आपल्याला कशा पद्धतीचे पाहिजे. तर मी इथे शोधलं आणि मला हे जे होतं हे मिळालं आणि खूप छान होतं. त्यावर फ्लावर वगैरे होतं बघा. हा घेतला होता मी आणि अशा प्रकारे मी इथे लावून घेतला. आता तुम्हाला यावर डिझाईन केलेली दिसेल. खाली बघा तुम्हाला एक म्हणजे ढोलची PNG दिसेल आणि पुंगीची PNG दिसेल. हा जो आहे हा पण बाहेरून दुसऱ्या वेबसाईटवरून घेतलेला आहे. इथे बघू शकता मी इथे अशा प्रकारे लावलेला आहे आणि इथे लावून घेतले. आणि हे जे धीरज नाव आहे कोमल हे आपण दुसऱ्या ॲपमध्ये बनवलेला आणि जे खालचं टेक्स्ट वगैरे आहे हे संपूर्ण कॅनवामध्ये बनवलेलं आहे. आणि इथे विवाह स्थळ तुम्हाला दिसत असेल हे पण आपण यामध्येच बनवलेलं. आता इथे बघा तुम्हाला ही जी लाईन दिसत असेल फ्लावरची ही कशी बनवली हे बघूया. तर इथे मी एलिमेंट्समध्ये आले आणि इथे ग्राफिक्समध्ये आले. ग्राफिक्समध्ये मी सर्च केलं लाईन म्हणून. आपलं जे कीपॅड आहे ते मराठीतलं इंग्लिशमध्ये करायचं आहे आणि इथे लाईन्स म्हणून सर्च केलं का भरपूर साऱ्या लाईन्स येतात. तर मी हे घेते आणि याचा कलर जो आहे तो मी रेड करते. आता इथे कलरचं ऑप्शन आलेलं आहे. पुन्हा याला डुप्लिकेट करायचं आहे. बघा इथे व्हाईट कलरची पट्टी आहे ती इथून डुप्लिकेट करायचं आहे आणि याला कलर येल्लो द्यायचा आहे. जसा मी रेड दिला आहे तसा सेम याला येल्लो द्यायचा आहे. अशा प्रकारे द्यायचा आहे आपल्याला कलर आणि यामध्ये फ्लावर ठेवायचे आहे. तर पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे. इथे येल्लो फ्लावर म्हणून सर्च करा, ऑरेंज फ्लावर म्हणून सर्च करा, तुम्हाला येऊन जातात. तर मी इथे येल्लो फ्लावर म्हणून घेतलं आणि बघू शकता मी हे फ्लावर आहे झेंडूचं हे घेतलं आणि यावर ठेवलं. अशा प्रकारे लावून घेतलं. पुन्हा आता इथे ग्राफिक्स एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि ग्राफिक्समध्ये तर त्याखाली ऑरेंज कलरचं पण आहे. ते भरपूर सारे असतात तिथे सर्च करा आणि तुम्हाला पानं पाहिजे असेल हिरव्या कलरचे त्याला लावायला ग्रीन लिव्स म्हणून पण सर्च करू शकता, ग्रीन लीफ म्हणून पण सर्च करू शकता. भरपूर सारे असे येऊन जातात. यामधलं कोणतं पण घेऊ शकता आपल्या चॉईसनुसार. तर मी इथे अशा प्रकारचं घेतलं होतं. मला एकच पाहिजे होतं आणि मी त्याला डुप्लिकेट वगैरे बघू शकता मी हे घेतलं होतं आणि याला मी डुप्लिकेट केलं आणि असं सर्कलने फिरवून घेतलं. तर अशा प्रकारे मी हे लावून घेतलं होतं बघा. आता त्या 3 डॉटवर टच केलं, व्हाईट कलरची पट्टी येते तेव्हा तर तेथे तुम्हाला नाव वगैरे पण दिसून जातात त्याचे. तर अशा प्रकारे इथे लावून घ्यायचं आहे आणि याची पोझिशन जे आहे ते बॅकवर्ड करायचे आहे. तर अशा प्रकारे मी हे लाईन्स वगैरे बनवून घेतलेली होती. आता हा जो खाली बघा तुम्हाला एक सर्कल दिसत असेल ते पण मी यामध्येच बनवलेलं आहे. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि बाकीचं जे संपूर्ण टेक्स्ट आहे ते मी कॅनवामध्ये केलेलं आहे आणि याला फॉन्ट दिलेला आहे मी अनेक देवनागरी रेडमध्ये आहे तो आणि ब्लॅकमध्ये आहे तो, त्याला पॉपिन दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपली ही पत्रिका ही बनवून घेतलेली आहे. तर छान अशी सुंदर अशी बनवलेली आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे पुंगीचे PNG हे आपण बाहेरून घेतलेले आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल भरपूर सारे असे बघा मी कशा प्रकारे बनवलेलं आहे. लेअर्समध्ये येऊन तुम्हाला टच करून दाखवते आणि यांचा सोहळा लिहायचा होतं मला. आता हा जो आहे हा थोडा असा मोठा करायचा होता मला आणि इथे हा डुप्लिकेट करून मला इथे खाली शुभ विवाहाचे जे उकार आहे तिथे मला सोहळा लिहायचा आहे. तर अशा प्रकारे झूम केलेला आहे मी. पुन्हा इथे मी हे डुप्लिकेट केलं आणि इथे मला सोहळा लिहून घ्यायचा आहे. तर मी इथे सोहळा लिहून घेते, मराठी करते मी इथे कीपॅड. तर अशा प्रकारे लिहून घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला ढोलचं जे फोटो दिसत आहे मी तो पण बाहेरून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे लावून घेतलेलं आहे छान प्रकारे आणि अशी सुंदर आपली पत्रिका तयार झाली आहे. डाउनलोड कशी करायची तर 2 बोटाने झूम करायचं. आपलं पेज 1 नंबरचं आहे. वरती एक ॲरो दिलेला आहे त्यावर टच करायचं, डाउनलोडवर टच करायचं आणि इथे पेज सिलेक्ट करायचं 1 नंबर म्हणून आणि इथे डाउनलोडवर टच करायचं. तर अशा प्रकारे हे डाउनलोड होऊन जाते. तर तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन डिझाईनमध्ये, नवीन पत्रिकेच्या डिझाईनमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.